रील स्टार होण्याच्या नादात एका 19 वर्षीय तरुणीने थेट चोरीचा मार्ग निवडलाय। रीलसाठी कॅमेरा, महागडा मोबाईल आणि इतर साहित्य घेण्यासाठी या 19 वर्षीय तरुणीने तिच्या मैत्रिणीच्या घरातील डल्ला मारलाय। जवळपास 21 लाखांचे दागिने तिने लंपास केले। अखेर पोलिसांनी चोरी प्रकरणी तरुणीला अटक केली असून तिच्यासह अन्य 3 जणांना गजाआड केलंय। समीक्षा गवई असं अटक केलेल्या तरुणीचं नाव आहे। वैभव गोपनारायण, ऋतिक शृंगारे, समीर तेलखडे असे तिच्या इतर अन्य साथीदारांची नावे आहे। नेमकं काय घडलंय? अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतल्या सागर कॉलनी भागात राहणारी फिर्यादी नेहा सावदेकर आणि तिच्याच घरा शेजारीच राहणारी रील स्टार होण्याच्या नादात होणारी चोरटी समीक्षा गवई। समीक्षा आणि फिर्यादी हे दोघे एकमेकांना चांगल्याने ओळखतात। या तरुणीनं फिर्यादी नेहाला रील बनवण्यासाठी घरी बोलावलं। त्यानंतर काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडली आणि नेहाला आपल्या घरात गुंतवून बसवून ठेवलं। तितक्यातच समीक्षा हिने नेहाच्या घरात प्रवेश केला आणि दागदागिने लंपास केले, ज्यामध्ये सोन्याचा नेकलेस वजन 52 ग्रॅम, सोन्याचे 2 मोठे नेकलेस वजन 40 ग्रॅम, सोन्याचे चेन व लॉकेट 12 ग्रॅम, सोन्याचे 3 अंगठ्या वजन 15 ग्रॅम, सोन्याचे 2 पोत वजन 20 ग्रॅम, ब्रेसलेट, मनी गहू 3 ग्रॅम, लहान नेकलेस वजन 18 ग्रॅम आणि रोख रक्कम 90,000 असा मुद्देमाल चोरी केलाय। पोलिसांच्या तपासादरम्यान समीक्षा गवईच्या हिने प्रियकर ऋतिक शृंगारेच्या मदतीनं हे सर्व चोरीचा प्रकार घडवून आणल्याचा समोर आलाय। आज पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून 138 ग्रॅम सोनं, त्याची किंमत 21 लाख इतकी आहे, तर 50,000 रुपये रोख जप्त केलाय। बरोबर आहे। जुने शहर अंतर्गत सागर कॉलनीमधील फिर्यादी नेहा सावदेकर यांना त्यांची मैत्रीण हिने इंस्टाग्रामवरील रील बनवत असताना त्यामध्ये गुंतवून त्याच तिच्या मैत्रिणीच्या घरी चोरी करून संपूर्ण मुद्देमाल तिच्याच जुन्या मित्रांकडे सुपूर्द केल्याची घटना पोस्ट जुने शहर येथे घडली। हा संपूर्ण गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्यात आला आणि तपासामध्ये असे निष्पन्न झाले की फिर्यादी यांना रील बनवण्यामध्ये गुंतवून तिच्याच मैत्रिणी तिच्या घरी चोरी करून संपूर्ण मुद्देमाल जुन्या मित्राकडे सुपूर्द केला। पोलीस स्टेशन जुने शहर येथील अधिकारी अंमलदारांनी संबंधित गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी, फिर्यादीची मैत्रीण त्याचप्रमाणे तिचे जुने मित्र यांना ताब्यात घेऊन संपूर्ण जवळपास 150 ग्रॅमच्या जवळपास सोन्याचे दागिने आणि 90,000 रुपये कॅश असा एकूण 21,50,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला। पुढील तपास सुरू आहे।